मित्रांनो, आज अकलूज येथे सहकार महर्षी केसरी मैदान पार पडते आणि आज महाराष्ट्राची A1 जोडी म्हणावी लागेल. त्या सुंदररित्या सेमीफायनल 2 मध्ये गुलाबात पात्र ठरली. ती म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या. अजित शेठ आपल्यासोबत. अजित शेठपर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्कार. काय सांगाल आजचं आनंद? गावचं मैदान आपली सकाळीच बाहेर झाली होती की घरचं मैदानासारखं माझं मैदान आहे आणि त्यात तुम्ही हा पहिरा जुळवून आणला आणि तुमचं मन नाराज केलं नाही या जोडीने. काय सांगाल आजचं आनंद? सगळ्यात महत्वाचं काय राहतं, गावच्या मैदानाला गाडी राहणं ही गरजेची असते. बरोबर. आणि आताच्या काळामध्ये काय होतं, बऱ्यापैकी गाड्या गावच्या मैदानाला थोड्याशा राहत नाहीत. पण बैलांनी आम्हाला कुठे नाराज केलेला नाही. गेल्या वर्षी ह्या मैदानचा तो 1 नंबरचा मानकरी होता बकासूर चिक्या, आणि आताही तो गुलास पात्र झाला आणि चांगल्या लढती झाल्या. चांगलीच आपली सगळ्यांची बैल पळाली. खरं तर सेमी आजचा 2चा म्हणजे सेमीचा तास सेमी होता. आजचा सेमी छान होता. आमचाच घरचा विराट बैल होता, त्याचा बावऱ्या होते. ही जी बैल आपल्या घरातली बैल असल्यामुळे चांगला सेमी होता. काय वाटलं एकंदरीत ज्यावेळी गाडी लागली त्यावेळी? कारण तुमचा एक बकासूर आतूनात जीव आहे तो, आणि तुम्ही जो पायरा जुळवला, कसं वाटलं आज एकंदरीत? छान. आपलं प्रेम बैलाला बकासूरवर बरं का पहिल्यापासून आहे, म्हणजे त्याच्या पडीच्या काळातही बरं का, आणि त्याच्या विजयाच्या काळातही मी बैलाबरोबर नेहमी राहतो. माझे मामांचे फोन नेहमी चालू असतात बरं का बैलाविषयी. जरी बैल पाठीमागे थोडे 1-2 मैदान थोडंसं अपडाऊन चालू होतं, तरी मला वाटायचं की याला आपण बैल देऊन काय कसणार बरं, काहीतरी करू. पण काय व्हायचं, पहिले दोन्ही बैलांचे चालले असायचे आमचे. पण आज दोन्ही बैलांनी बरं का, म्हणजे आज मनापासून म्हणजे बैलांचं खरं धन्यवाद. एक मन राखलं आमचं आणि आमच्या तालुक्याचं, पूर्ण मराठाला हे दाखवलं की बाबा गाडी अजून आहे जिवंत. कारण ही गाडी आजपर्यंत 7 वेळेस पळाली. 8व्या गाडीने सीमेला मार खाल्ला आणि आता नंतर ते 8व्या वेळेस ती गाडी फायनलला पात्र झाली. आणि चिक्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण त्याने तुम्हाला योग्य त्या वेळी प्रत्येक वेळी तुम्हाला त्याने गुलाला ठेवलंय. आणि तो एक शांत नंदी असा की शांतपणे तो कार्यक्रम करतो, पण परफेक्ट करतो. म्हणजे थोडक्यात की त्याचं गुणगान गावं तेवढं कमी आहे. काय सांगा चिक्याबद्दल? आता आज मी चिक्या घेतल्यापासून बरं का, चिक्याचा माझ्याकडचा हा मला वाटतंय एक 60 गुलाल झाले. बरोबर. म्हणजे बैलांनी मला मराठामध्ये माझं खूप मोठं नाव केलं. अपेक्षा बैलांनी पूर्ण केली माझी. कारण गावाकडच्या मैदानाला तो राहतोय, महाराष्ट्रामध्ये तो हिंद केसरी झाला, आणि एक मोठ्या मोठ्या मैदानाला पळाला तो. चिक्या म्हणजे एकदम शांत संयमी, आणि महाराष्ट्रात पहिले 4 मधला मला माहित आहे बैल आहे आता. आणि तो ऑलराऊंड पळतो, म्हणजे कसा दोन्ही साईडनं पळतो, बाहेर आला, आत आला, आतनं गाडी आली तर ती पळते. चिक्याचे अभिनंदन आणि चिक्या फॅनचे अभिनंदन. पहिला दादा काय सांगाल, म्हणजे आता सेमीला परत तुम्ही खांदा बदल केला, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे चिक्याचं स्पीड आज बाकासूरच्या गाड्यात असल्यावर वेगळंच जाणवतंय. 100% काय आहे, चिक्याचा हा पळ उजव्या साईडचा आहे मुळातच बरं का, पण तो डावीने चांगला बैल पळतो. आज नेहमी आम्ही बकासूरची गाडी झुकताना ही अशीच खांदापलटी करून झुकतो, त्यानुसारच आज गेलो. आणि गाडीचं आम्हाला माहित आहे स्पीड हे प्लस होत जातच, कारण गटाला गाडी थोडी कमी पळते, सीमेला थोडी जास्त पळते, फायनलला ती गाडी पळतेच ऍक्च्युली. म्हणजे की दोघं भावांचं काय नातं असेल, म्हणजे दोघं एका जोट्यात असली की वेगळं स्पीड जाणवतं गाडीचं. 100% मला जाणवलं बरं का, दोन्ही बैलांचं बैलावर खरं एकमेकाचं लय प्रेम आहे. मला जाणवतं की ते बैल की जवळ बकासूर आला की किंवा बकासूरची केल्यानंतर त्याच्या मुवमेंट चेंज होतात बैलांचे. आज मला खरं, मी स्वतः आज एवढं जवळून नाही कधी पाहिलं, पण आज जवळून पाहिल्यानंतर वाटलं ते काहीतरी नातं दोघांचं आहे. आणि आज गटाला सुट्टीला पण दोघ जण एकमेकांना म्हणजे जरा हे करत होते. आज सकाळी पण वाटलं होतं की आज ही जोडी नक्की काहीतरी करणार, कारण तुम्ही पण सुट्टीला बघत होता आज कसं. नक्कीच. आणि विशेष म्हणजे आता मामांबद्दल तुम्ही बोलला की आता काय सांगा, म्हणजे तुमचं कसं संभाषण असतं बाबा या गोष्टीबाबत की ही जोडी पळवूया? कारण आता मैदान भरपूर असतात, आणि ज्यावेळी मोठे मैदान असतात त्यावेळी तुम्ही जोडी पळवता. आणि चिक्याला वारंवार बकासूर, आता तुम्ही म्हटलं की जसं बकासूर चिक्याचं एकमेका प्रेम असल्यासारखंच भाऊभावांसारखं आहे. कसं वाटतं एकंदरीत म्हणजे हे? ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी पाहिलं बरं का, चिक्या घोडची गाडी पळते, चिक्या सरजा पण पळती गाडी बरं का, म्हणजे लेखन बरोबर ते पळाला. पण बकासूर पळताना काय मुवमेंट आहे बरं का दोघांची, पण ती गाडी अशी मला वाटते बरं, कधी अशी कन्फ्युज होत नाही गाडी. 100% माझं एक मन म्हणते की गाडी 100% लागेल ते काय. आणि त्या बैलांचं एकमेकाला खरंच प्रेम आहे बरं का. आज मी एवढं जवळून पाहिलं ते एकमेकाला एकदम जवळ चाटणार वगैरे, ते असं मुवमेंट की त्यांना काय त्यांचं संभाषण आहे बैलांचं, पण ते कळतं एकमेकाला असं मला जाणवतं. आणि मागं जे भोरचं मैदान झालेलं तिथं जे दोघांचं कम्युनिकेशन जे काही झालं असेल, त्याच आज कम्युनिकेशन होऊन आज गुलाला पात्र ठरली आहे जोडी. काय सांगा? 100% बैलांचं प्रेम राहतं. आमची टीम मोहिल यांचं माझ्यापेक्षा जवळ संबंध आहे सगळ्यांचा, माझे फोन चालतात.
आणि बैलाविषयी त्यांचं आमच्या बैलाविषयी खूप मोठं प्रेम आहे मला जाणवतं. कारण बरं का ते खूप वेळेस ड्रायव्हरला असतील किंवा आमचे मुलं अक्षय असतील वगैरे ह्यांना विचारणार बाबा बैल कसा आहे काय नाही सारखं प्रेमात अड्ड्यात आलं की मला पुस म्हणजे आहे त्यांचं. आणि मला बरं वाटतं की आज तो बैल हा देशातला नामांकित नंदी आहे. त्याला पाण्यापासून म्हणजे पाण्यासाठी लोक बाहेरून येतात. त्या बैला बरोबर चिक्या हा नंबर करतोय ह्याच्यात खूप मोठं मला प्राऊडफुल वाटतं. आता आतील ड्रायव्हर असतील किंवा चाचा असतील, पण आज चाचानी ड्रायव्हिंग जे केलं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? कारण चाचानं तर बाकासुरचा हात माहिती आणि चिक्याचा हात माहिती, तरी पण काय सांगाल या दोन्ही ड्रायव्हर बद्दल तुम्ही काय सांगाल? आज सगळ्यात महत्वाचं दोन्ही ड्रायव्हर हे अक्षरशः ड्रायव्हर क्षेत्रातले म्हणजे हिरे आहेत दोन्ही बरोबर. बरोबर. अटील ड्रायव्हर बबलू चाचा हे लोक दोन्ही नाराज करी होत नाहीत. काय वेळेस अटील ड्रायव्हर गाडी आणतात काय वेळेस चाचा आणतो. पण आमचं अटील ड्रायव्हरचं कॉर्डिनेशन ड्रायव्हर बरोबर खूप मोठं असतं दोघा चर्चा. म्हणजे त्या दोघांची भावना कशी गाडी राहावी. आज चाच्याची गाडी आणली 60% पूर्ण अटील ड्रायव्हरचं पाठीमागे बेकअप त्यांना होतं. बरोबर, नक्कीच. कारण मी सुट्टीला पण बघितलं की आतील ड्रायव्हर तिथे मार्गदर्शन करत किंवा दोघं एकमेकांना मार्गदर्शन करत होते की बाबा कसं काय करायचं ते. आणि कोऑर्डिनेशन राहिलं की मग पुढे तो निर्णय आपला म्हणजे निकाल तर दिसतोच आपल्याला. आज आपण बघितला. पण आता आज तुम्ही म्हटलं की आमचं होम ग्राउंड असल्यासारखं काय एकदम म्हणजे ज्यावेळी हे मैदान पडलं होतं किंवा आज तुम्ही या मैदानात येत होता त्यावेळी तुम्हाला काय जाणवत होतं आज की आपल्या बाबा घरात म्हणजे जवळचं मैदान आहे, काय जाणवत होतं तुम्हाला आज? हा 100% बरं का हे जाणवायचं. कारण मोहिते पाटील कुटुंबाचं प्रेम बघायला चिक्याव पण आहे आणि बकासूर पण आहे बरं का. त्यांचं एक मत असायचं ही जोडी यावी. ते अर्जुन दादा मोहिते पाटील हे नेहमी बैलाला एक महिन्यात भेटा येतात. म्हणजे त्यांचं खरंच त्या पूर्ण फॅमिलीचं लय मोठं प्रेम आहे बैलाचं. आणि बकासूर त्यांचं प्रेम आहे. मला त्यांनी आवडून सांगितलं पहिला तुम्ही हा करायचा. 2 महिन्यापूर्वीच त्यांनी मला बोलवून सांगितले बाबा तुम्ही पहिला करायचा. मग मी ऍक्च्युली गेल्या मैदानाला मामा पळायचं म्हणत होते. नको म्हणलं आपण 14ला पळू म्हणलं. म्हणजे त्यांचं पण आज म्हणजे आनंदी झाला असेल त्यांना पण की मोहिते पाटलांना की आज ही गाडी पळाली आणि फायनल झाली आपल्या मैदानात. नक्कीच सेट अजून आता फायनल पण आहे. आता ही A1 जोडी मागच्या वेळेस पण एक नंबरच केलाय आणि ह्यावेळी पण एक नंबर करेल हीच तुमच्या टीमला शुभेच्छा असेल. नक्कीच बकासूर आणि चिक्या ही भाऊ तुमचा आज मन नाराज करणार ही तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद. मित्रांनो, सहकार महर्षी केसरी मैदानात आहोत आणि खऱ्या अर्थात दुसरा सेमी मध्ये आज सुंदररित्या गाडी पात्र झाली फायनलला, ती म्हणजे A1 जोडी भावाभाव जोडी बकासूर आणि चिक्या. आणि आज त्याचे आपल्याला वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला दोन्ही पण ड्रायव्हर आपल्याला भेटले. आपले ड्रायव्हर आणि चाचा आहेत. चाचा वेळेला आपला हार्दिक अभिनंदन आणि आपल्या ड्रायव्हर तुमचं पण हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल आज A1 जोडी पळाली, काय वाटतंय आज एकंदरीत? चांगली गाडी पळाली आणि गेल्या वर्षी राहिली होती गाडीने एक नंबर केलता. आता बी गाडी गट सेमी चांगला काढला गाडीने. खऱ्या अर्थानं आज गटाला गाडी सुंदर पळाली, सेमीला पण आज तुम्ही बघताय मैदान एकदम असं सुंदररित्या पार पडतंय. कसं काय हे नियोजन कसं काय केलं होतं? नियोजन हे शब्द दिला शेठ आमच्या मामाला ही गाडी पळवूच आणि या मैदानात त्यांचा योगा आला. आणि शेठचं मला वाटतंय घरच्या मैदानासारखं हे मैदान आहे. ह्या घरचं म्हणलं. काय सांगाल या जोडीबद्दल, काय सांगाल तुम्ही? ही जोडी कशी आहे दोन्ही खांदी आपली चेंजिंग मध्ये पळती, चांगली पळते. कसं मी खांदा चेंज केली, आता खांदा चेंज केला म्हणजे आता सेमीला गटाला वेगळा सेमीला वेगळा. म्हणजे कसं काय तुम्हाला म्हणजे डिस्कशन तुमचं कसं होतं या बाबतीत की बाबा आज आता सेमीला बाबा ह्या खांदा चेंज करून पळवून बघूया, म्हणजे कसं एकंदरीत कसं हे कसं आहे गाडी म्हणजे गड्डा आणला की सेमीला आम्ही अशी आणतो गाडी. म्हणजे गाडी उठून पळते चांगली. जशी घातली आम्ही आतापर्यंत गाडी चांगली म्हणजे गुलालातच पळाली. नक्कीच. चाचा काय सांगाल गाडीवर तुम्ही होता आज, अनुभव काय सांगाल आजच्या गाडीचं? गाडीच काय असं जास्त गाडी काय पोहत्याची बरं कधी पहिली बरं. काय वाटतं एकंदरीत आज हे मोठं मैदान आहे आणि तुम्ही म्हणजे बकासूर असेल किंवा चिक्या असेल दोन्ही मालकांना पण तुम्ही नाराज केलं नाही त्याच्या. आज तुमच्या हातात सारथ्य होते त्याचं. नाही काय गाडी हांटलेली मी आधी, बरोबर. त्यामुळे माहित आहे याचा गाडी मैदानाचा पल्ला कसं वाटतं, पळण्यासारखं मैदान कसं वाटतंय का? मला एक नंबर विषय नाही काय. त्याच्या काय सांगाल म्हणजे दोघात काय कमिशन झालेलं की बाबा दोघांची पण इच्छा असेल की बाबा ह्या गाडीवर बसायची. आमच्या दोघांना असं काय कुणी पण हा ना ड्रायव्हर आमच्या विषयी एक सामंजस्य असलं की मग काय दोघात कॉम्बिनेशन झालं की ते बैल पण त्यांना कळतं की बाबा काय नाही आपली दोघं सगळी एकजूट आहे आपण. आणि त्यामुळे कुठं ना कुठं तरी त्यांचं यश बैल का नाही मला पण पळते देईन ड्रायव्हरला पण पळते ती, त्यामुळे काही मी हांटली काय नाही हांटली काय विषय नाही. आटील दादा तुम्ही गटाला खाली सुट्टीला होता, काय सांगाल म्हणजे स्पीड गटाला पहिल्यासारखं चेकअप पडलाय? चांगला आज चांगला बैल पळाला, चांगलाच पळाला.
म्हणजे एका दोघं जोट्यात भाऊ आले हो की वेगळं स्पीड लागतंय. ही गाडी कशी म्हणजे उठून पळते चांगली. त्याच्या बकासूरचा इतिहास सांगितला तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता तो किती दिवस झालं म्हणजे असं कंटिन्यू पळतोय तो, पण तो कधीही कुणाला नाराज करत नाही त्याच्या. म्हणजे काय सांगाल तुम्ही आता कंटिन्यू तुम्ही त्याच्या सोबत असता? आता काय त्या बैलाच्या विषयी आता सांगायचं म्हणजे आता माहितच आहे प्रत्येकाला. कारण काय होतं जरी- की आणि विशेष काय होतं माहिती त्याच्या की म्हणजे आता आम्ही कमेंट कधी कधी बघतो की त्याला पळवू नका वगैरे, म्हणजे आता कंटिन्यू पळतोय तो. पण तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की बाबा म्हणजे आता त्या प्रेक्षकांना काय सांगाल? कारण नाही, की कसं आहे माहिती आहे का, तो बैल जास्त दिवस बांधून म्हणून मग पळत नाही बैल. बरोबर, त्याला हे पळवायला पाहिजे आहे त्याला. कारण काय होतं कधी कधी फोन येतात की तुम्ही सांगा त्यांना म्हणजे पळवू नका असं होतं. नाही असं काय नाही, त्याची माहिती नसते ना विषय. हा बरोबर, कारण आता त्याची तुम्ही माहिती सांगता त्यावेळी त्यांना नसल्यामुळे- कळणार. हा, त्याची माहिती नसते ना, त्यामुळे कोण पण म्हणणार की आपण पण म्हणतोच की बाबा बैल पळवू नका, पण आम्हाला माहिती आहे ना, बरोबर त्याला जर आराम जर असला तर मग ते जरा पळत नाही व्हायचं. बरोबर. असा आणि विषय. त्यानं ते आता म्हणजे सिद्ध करून दाखवलं की बाबा आता कंटिन्यू पळतो आणि त्यात हो. तो आज बरोबर राहिला. राहिला. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. नक्की त्याच्या आज ही जोडी आम्हाला भेटली, एक महाराष्ट्राने पण ही जोडी आज पाहिली, कारण की हे पाहिलं पाहिजे आणि हे राहिलं पाहिजे क्षेत्रात या. नक्कीच तुम्हाला दोघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा असतील फायनल साठी. धन्यवाद दोघांना. धन्यवाद.